जय शिवशंभो. आज व्हिडिओ बनवताना एवढं भारी वाटतं आहे की कसं सांगावं समजेना झालं. कारण आम्ही आज एक छोटासा प्लॅन केला होता घरातून निघताना की आम्हाला एक छोटीशी ट्रिप काढायची आहे. घरातून निघालो आम्ही सकाळी, थोडा लेट झाला पण निघालो. पण मध्ये आल्यानंतर काय कारणास्तव आमचं प्लॅन बदललं आणि तिथे आम्ही कमीत कमी एक तासभर थांबलो की जायचं कुठे आता इथून पुढे. कारण जिथे जायचं होतं ते काही कारणास्तव थांबलं. मग नंतर आम्ही 2 ठिकाणे ठरवली की इकडे जायचं. पण नियतीचा खेळ काय वेगळाच असतो हे मान्य करावं लागेल. कारण माझं अजूनपर्यंत स्वप्न होतं की या ठिकाणी यायचं, पण कधीच झालं नाही की आणि असं प्लॅन करूनसुद्धा आलो नाही. पण अचानक नियतीने असं घडवलं की मी फिरून त्या ठिकाणी आलो. कारण प्लॅन काहीच नव्हतं, पण तिथे आलो. ते क्षेत्र आता तुम्हाला दाखवतो की मी नेमकं कुठं आलो आहे. पाठी बघून जर तुम्हाला कळाला असेल अंदाज मी कुठं आहे नेमका, तरी पण तुम्हाला मी दाखवतो. आता कळालंच आहे, मी आलो आहे श्री क्षेत्र तुळापूर येथे, जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि खूप वर्षापासूनची इच्छा होती माझी इथे येण्याची, पण ते शक्य झालं नाही. पण नियतीने आज असं काही घडवलं जे करून मी इथे आलो आहे. आणि आश्चर्याची गोष्ट असं आहे की आल्या पावसाने सुरुवात केली. एवढं मस्त वाटतं इथे आल्यानंतर की काय सांगू. कारण ते येऊन एकदा महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं ती आज पूर्ण झाली. तर आता आपण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे आणि जिथे 3 नदींचा संगम झाला आहे ते हे ठिकाण आहे, बघू शकता. आता आपण खाली जाऊया तिकडे. चलो. चल बा. या संगमाकडे जाण्यासाठी थोड्या पायऱ्या उतरून खाली यावे लागते. पुढे गेल्यानंतर एक छोटीशी कमान आहे, ती पार केल्यानंतर आपल्या नदीचा संगम जवळून पाहता येईल. तर ह्या कमानीतून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला नदीचा संगम मिळतो. इंद्रायणी, भामा आणि भीमा अशा 3 नदीचा संगम झाला. हां चला. ज्यावेळी आपण महाराजांची समाधी पाहण्यासाठी येतो त्याच्या आधी सुरुवातीला एक मंदिर लागते, ती संगमेश्वर मंदिर. मग त्याच्यानंतर महाराजांची समाधी आहे बाजूला. तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करून घेऊया. ते समोर बघता तुम्ही श्री संगमेश्वर मंदिर. खूपच सुंदर असे मंदिर आहे आणि
मंदिरानंतर दर्शन घेऊन जर तुम्ही बाहेर आला तर डाव्या बाजूला तुम्हाला महाराजांची समाधी दिसेल. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो महाराजांची समाधी. तर बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दिसेल. आपण आलो आहोत तुळापूरपासून 15 किलोमीटर अंतरावरती वाडू बुद्रुक येथे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे. आता कसं आहे, पावसाचं वातावरण आहे, पाऊस आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण माहिती नाही देणार की तिथे एक आणि इथे एक समाधी अशी का. मी अनेकदा इथे नक्कीच येईन, भेट देईन, तिथे पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवेन. तर चला आपण आता पुढे जाऊया. बघू शकता सुरुवातीलाच असा एंट्रन्स आहे. इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. एंट्रन्समधून आत गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची आतमध्ये एंट्री केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती दिसेल तुम्हाला. खूपच सुंदर असं स्मारक आहे आणि ही डाव्या बाजूला समाधी आहे. तर तुम्ही आता बघू शकता छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे समोर. आता महाराजांच्या समाधीच्या बाजूला त्यांचे कनिष्ठ मित्र श्री स्वामी निष्ठ कवी कलश यांची समाधी आहे. त्यांचे दर्शन घेऊ आपण आता. समाधीचे जवळून पाहू शकता तुम्ही. स्वामी निष्ठ कवी कलश यांची समाधी आणि हे बघू शकता ही महाराजांची समाधी आहे आणि हे त्यांच्या बाजूलाच कवी कलश. आता कवी कलश यांच्याबद्दल जितकं सांगेल तेवढं कमीच आहे आणि एवढं सांगण्याची काही गरज पण मला वाटत नाही. पण नेक्स्ट टाईम मी ज्यावेळी येईन त्यावेळी पूर्ण व्हिडिओ बनवेन मी पूर्ण माहितीनिशी. आता सध्या पावसाचं वातावरण आहे, पाऊस आहे, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवू शकत नाही. महाराजांच्या समाधीकडे येतो, एंट्रन्समधून आत येतो. त्याच्या उजव्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी व कवी कलश यांची समाधी आहे आणि समोर छत्रपती संभाजी महाराजांची आकर्षित अशी मूर्ती आहे. आणि डाव्या बाजूला महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूलाच बघू शकता तुम्ही एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्दीमध्ये काय काय घडलं, महाराजांबरोबर काय काय घडलं, त्यांची हत्यारे त्या काळातील त्याची सर्व माहिती दिली. आता समोरच आज आपण हॉलमध्ये येतो त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची आकर्षित अशी मूर्ती आहे. आणि इथून सुरुवात जर केली तर इथे सर्व माहिती दिली आहे की महाराजाबरोबर काय काय झालं होतं, त्यांना बंदी केलं होतं वगैरे. पूर्ण माहिती दिलेली आहे इथे.
छत्रपती संभाजी महाराजाचे बघा. हो, आता इथे समोर बघू शकता तुम्ही महाराजांच्या काळात जे तलवारे भाल वगैरे वापरले जायची ढाल ते इथे जतन करून ठेवले आहेत व्यवस्थितरित्या. ही सर्व हत्यार आहेत त्या काळी वापरले जाणारे. आणि त्याचबरोबर सर्व महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे जे काही झालं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तिथे दिली गेलेली आहे. हे महाराजांना कशा वेदना दिल्या होत्या त्याची पण इथे काही माहिती दिली गेली आहे, ते तुम्ही बघू शकता. कशा सहन केल्या असतील वेदना महाराजांनी ह्या विचार करणं ही खूप दूरची गोष्ट आहे. आता इथे बघू शकता संभाजी राजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1950 साली करण्यात आला होता. त्याचा एक फोटो आहे इथे. व संभाजी महाराजांच्या रक्षा व अस्थी भेटल्या होत्या त्याचा फोटो आहे. पेडो येथील मूळ वृंदावन 1934मध्ये सापडले होते. अशी पूर्ण माहिती इथे दिली गेली आहे. तुम्ही येऊन इथे नक्कीच याचा माहिती घेऊ शकता. थोडक्यात दिलेली आहे पूर्ण माहिती, पण मला वाटतं अजून याच्यात सुधारणा करता येते. आता इथून आपण बाहेर पडूया.